टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आजची जी बैठक आहे ही सन्माननीय उद्धवजींनी घेतली आहे आणि ती 8-10 दिवस आधीच ठरली होती की पुणे महिला आघाडीचे काही नवीन नेमणुका करायच्या आहेत। त्यामुळे त्या सगळ्या महिलांना आज उद्धवजींनी इथे बोलवलेलं आहे। कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली आहे। काल नीलम गोरेंनी ते वक्तव्य केलं आणि नेमकी आधीपासूनच ठरलेली ही पुण्याच्या महिला आघाडीची मीटिंग आहे। त्यामुळे नीलम गोरे हा विषय या मीटिंगच्या एजेंडावर नाही आहे। पण नीलम गोरेंनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले आहे त्यावर आम्ही काय सांगणार? 50 पक्ष बदलून आलेली महिला आहे ती, त्यामुळे तिची भूमिका सारखी बदलत राहणार। नवीन पक्षात जायचं असेल तर ती अजून नवीन भूमिका मांडणार, त्या पक्षात पटलं नाही अजून दुसऱ्या पक्षात जाणार असेल तर अजून वेगळी भूमिका मांडणार। त्यामुळे आम्ही तिचं काही फार काही मनावर घेत नाही आहे आणि हे तिने पक्षावर आरोप केलाय कारण तिला मंत्रीपद वगैरे हवंय। तिला असं वाटलं की मी जर का उद्धवजींच्या अगेन्स्ट बोलले तर कदाचित मला शिंदे मंत्रीपद देतील। ती कुठचाही नीलम गोरेंचा एजेंडा हा कुठचा तरी काहीतरी डोळ्यासमोर ठेवून असतो, कुठचाही एजेंडा न ठेवता त्या अशा वक्तव्य करत नाही। आम्ही गेले अनेक वर्ष त्यांना ओळखतो। काल महिला आघाडी आक्रमक झाली होती, पुणे असेल किंवा मुंबईमध्ये आंदोलनं झाली। हे तीव्र आंदोलन होणार का? कारण असं कळतंय की आजची जी बैठक आहे ती त्या पार्श्वभूमीवर सुद्धा महत्त्वाची नाही, अजिबात नाही आहे। नीलम गोरे एवढ्या मोठ्याने आहेत की आम्ही तिच्या सारखं आठवडाभर त्यांच्याच करता आंदोलन करू। काल महिलांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं। याच्यानंतर आज आमची जी बैठक आहे ती शिवसेना महिला आघाडी पुण्याच्या करता आहे। महिला आघाडीच्या नेमणुका वगैरे याच्या करता आहे, त्याच्यामध्ये नीलम गोरे विषय अजिबात नाही। नीलम गोरे काही एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता आम्ही एक बैठक घेऊ इकडे। उपस्थित राहणार आहेत नाही, आजची मीटिंग उद्धवजींनी घेतलेली आहे, त्यामुळे रश्मी ठाकरेंचा यायचा प्रश्नच उपस्थित होत नाही। उद्धवजींनी ही मीटिंग घेतली आहे, पक्षप्रमुख म्हणून ही मीटिंग घेतली आहे आणि नीलम गोरे हा आमचा एजेंडा नाही आहे। मी परत सांगते की ते काही एवढ्या मोठ्या नाही आहेत की आम्ही अगदी एक स्पेशल मीटिंग त्यांच्याकरता कंडक्ट करू। पण आंदोलनाचा पुढचा काही भाग असणार आहे का? मुंबई झालं मात्र राज्यभर काही निदर्शनं करण्यात येणार? कशाला? ते एवढ्या मोठ्या आहेत का? त्या एवढ्या मोठ्या आहेत का की आम्ही पद सोडून द्या? ते एवढ्या मोठ्या आहेत का की अख्ख्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकरता आंदोलन करू? असं म्हणत होती की पुरावे त्यांनी द्यावेत, त्या देऊ शकणार नाही ते आम्हाला माहिती आहे। कारण त्यांना 4 टर्म जी आमदारकी मिळाली आहे ती एकही छदाम न घेता मिळाली आहे, एकही छदाम न घेता आणि न खर्च करता मिळाली आहे। बाकी आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या ज्या कोणी कार्यकर्ते आहेत आम्ही आमदारकीला पुढच्या दाराने आलोय, आम्ही मागच्या दाराने आमदारकी घेतलेलं नाही। आम्ही संघर्ष केलाय पक्षाकरता अगदी ग्रासरूट लेवल पासून आत्तापर्यंत। त्यांना संघर्ष नाही, काही नाही, फुकट 4 वेळा आमदारकी मिळाली आहे। 25 वर्ष त्यांनी आमदारकी उपभोगलेली आहे। त्यामुळे त्यांना एवढ्या काही त्या मोठ्या नाहीत। आम्ही दिली, आमच्या पक्षाने उद्धवजींनी त्यांना 4 टर्म दिले म्हणून त्या आमदार राहिल्या। बाकी कुठच्या पक्षाने दिले होतं मला सांगा? त्याच्या आधी कुठच्या पक्षाने त्यांना आमदारकी दिली होती? अजिबात दिली नव्हती। आमच्याच पक्षाने त्यांना आमदारकी दिली आणि ज्यांनी आमदारकी दिली त्यांच्यावरच ते खोटे नाटे आरोप करतायत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।